हो दोंडावाले शेतीच्या वाहिवातीसाठी रस्ता मिळवा यासाठी महिला शेतकऱ्यांसह अन्य 3 शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण. धामणगाव रेल्वे तालुक्यातील विरुळ रोंगे येथील महिला शेतकरी पुष्पा प्रदीप डांबळे सह इतर 3 शेतकरी बेमुदत उपोषणाला बसले आहेत. मागील 3 दिवसांपासून हे 4 शेतकरी बेमुदत उपोषणावर बसले आहे. नेमके त्यांच्या सोबत काय घडले हे त्यांच्याकडून जाणून घेऊया. श्रीमती पुष्पा प्रदीप डांबळे हो येथील शेतकरी आहे. आम्ही उपोषणाला बसला 6 जुलै. अच्छा. हां, आणि उपोषण याच्यासाठी घेतलं का आम्ही खूप हेलपाटे खाल्ले तहसीलदाराकडे, जो मॅडमकडे, दिवाणी कोर्टात. आम्हाला न्याय मिळूनही आम्हाला यांनी 2019 पासून आतापर्यंत नुसतं कायद्याचे दरवाजे झिजवत गेलो तरी पण न्याय काही भेटत नव्हता. शेवटी आम्ही उपोषण हा शेवटला निर्णय घेतला. आता उपोषणाला बसलो. आता आमचा न्याय सक्सेस झाला. कोणी अधिकारी आलेला होता का तुम्हाला भेटायला? तहसीलदार आले. अच्छा, काय म्हणाले ते? तहसीलदारांनी आश्वासन दिलं. अच्छा. पण ते म्हणे आम्हाला विरोधक पार्टी सांगत होती हा स्टे आहे. अच्छा. स्टे आहे असं करता करता आम्हाला 2 वर्ष निघून गेले स्टे आहे म्हणून. यानंतर आम्ही त्या स्टेजवर विचार केला. त्याच्यात 9-10 नंबरचा पॉईंट असा होता की त्याच्यात आम्हाला फक्त JCB किंवा मशीन लावू नये एवढ्याच याच्यासाठी आम्हाला विरोधक असे शिकवत होते की हा स्टेच आहे. त्यानंतर तांदूर पोलीस स्टेशनला गेलो आम्ही. पोलीस लोकही आम्हाला सांगत होते हा स्टेच आहे. अच्छा. तुम्ही उपोषण करूनही काही मिळणार नाही. पण आम्ही काही त्यांना मानलं नाही. शेवटी आम्ही उपोषणाचा निर्णय घेतला. उपोषणाला बसल्यावर तहसीलदार आले. त्यांना आम्ही सांगितलं हा स्टे नाही आहे, तुम्ही पूर्ण वाचून काढा. वाचून काढल्यानंतर त्यांना त्याच्यातले पॉईंट समजले. त्यानंतर आता त्यांनी विचार केल्यानंतर सांगितलं तर आम्ही रस्ता आम्ही करून देतो 10 तारखेला. तुम्ही आता उपोषण मागे घ्या. आम्ही त्यांना सांगितलं उपोषण मागे, रस्ता जोपर्यंत चालू होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार. आता डबल आले होते का दुपारनंतर? आता पुन्हा आले. आता आम्हाला सांगितलं का तुम्हाला आदेश दिला, तुम्ही आता उपोषण बंद करून घ्या. आम्ही सांगितलं जोपर्यंत रस्ता चालू झाला ते सगळे इथं परत आल्यानंतरच आम्ही तुमचं लिखाण घे. कारण यांनी आतापर्यंत आम्हाला कागदाचे घोडे नाचविले. आमच्या शब्दावरही विश्वास ठेवला आणि त्यांच्या कागदावरही विश्वास ठेवून आम्हाला शिकवलं. म्हणून आता आम्ही ते रस्ता चालू करायला गेले. आता पोलीस प्रोटेक्शन मिळालं. आता रस्ता चालू झाल्यावर ते येतील तेव्हा आम्ही त्यांच्यापासून लेखी घेऊ, तेव्हाच उपोषण मागू. ठीक.